अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेरघर, चवीत परंपरा, गुणवत्तेत विश्वास. आपल्याही जेवणाला आईच्या हातची चव हवी आहे का? तर एकदा नक्की भेट द्या श्री महालक्ष्मी मसाले येथे. मिरची स्वच्छ निवडून पारंपरिक पद्धतीने उन्हात सुकवली जाते. कांदा लसूण स्पेशल चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार आणि योग्य दरात तयार करून दिल्या जातात. कांदा मसाले विशिष्ट तापमानात काळजीपूर्वक भाजले जातात, ज्यामुळे सुगंध आणि चव दोन्ही टिकून राहतात. प्रत्येक घासात घराची ऊब. स्वयंपाकाला द्या अस्सल घरगुती चवीचा सुवास. पत्ता नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. निमित्त होतं शिलाई मशीन वाटपाचं. भाजपा व काँग्रेस या सर्वच ग्रामपंचायत सदस्यात 4 दिवसांपासून घुसपूस सुरू होती. आज भाजपाने शिलाई मशीन वाटप कार्यक्रम उधळून लावलाय. त्यात युवा नेते जितेश कदम यांचा सत्कार मात्र शांततेत करण्यात आलाय. काँग्रेस व भाजपाने मंजूर केलेल्या व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच उपसरपंच यांनी कष्ट करून या शिलाई मशीन मंजूर केल्या होत्या. याचे वाटप हे सर्वांनीच करावे असे वाटत होते, परंतु यात काँग्रेसच्या युवा नेते जितेश कदमांच्या उपस्थितीत वाटप व्हावे अशी काँग्रेसची अपेक्षा होती. त्यातच कदम यांचा सत्कारही करावयाचा होता. मात्र काँग्रेस गटाचा हा डाव भाजपाने उधळून लावलाय. कदम यांचा सत्कार वेगळा हवा व शिलाई मशीन वाटप कार्यक्रम वेगळा हवा अशा घोषणा केल्याने हॉलमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यातच चक्क युवा नेते जितेश कदम यांच्या समोरच ग्रामपंचायत सदस्या सौ सरिता महाडिक यांनी तक्रारीचा पाडाच वाचलाय. खरं तर दोन्ही गटांनी हा विषय सामोपचाराने बसून मिटवला असता तर संपला असता असाही काहींचा सूर होता. चुकीचं काय असेल तर मी योग्य व्यक्त करते, पण सगळं निघाले असताना मी फोन केलेला होता. हा कार्यक्रम उद्या जितेश भाईंचा सत्काराचा कार्यक्रम, भाजपाच्या सत्काराचा कार्यक्रम आम्ही घेतला, तसा तुमचा पण घेतला असता. दुसरं काय हे असेल की केलं असतं कार्यक्रम, पण ह्या कार्यक्रमामध्ये ही कार्यक्रम आणायची. तुम्हाला तुमच्या नेत्यांना असेल तर मान वाढवायचा असेल तर ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात कशाला लुटपूट करताय? तुमचं तुम्ही वैयक्तिक करा ना. ह्यातलं काय चुकीचं असेल तर सांगा. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.